परभणी जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतोय आणि या अवकाळी पावसाचा फटका जो आहे ते केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच इतर ज्या बागायती शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी सध्या परभणीच्या येरेंडेश्वर शिवारात असलेल्या एका केळीच्या बागेमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की अशा पद्धतीनं काल जो अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला आहे त्याच्यामुळं संपूर्ण केळीची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झाली आहे. बळीराजा हवालदिल झालेला आहे. या ठिकाणी अक्षरशः ते शेतात येऊन बसलेत. खरं तर प्रचंड नुकसान आहे. किती खर्च केला होता याच्यासाठी सगळा? सर, नाव काय तुमचं? माझं नाव गोविंद शिवाजीराव काळे, एरंडेश्वर. मी आज 15 वर्ष झाले शेती करतो. 15 वर्षात सोयाबीन हे पहिले घेत होतो मी. तर आता मी म्हणलं आता आपण 15 वर्षात शेती करावं, काहीतरी नवं काहीतरी करून बघावं. लोक फार केळीच्या वृत्त उतरले होते. तर माझं म्हणणं होतं काहीतरी आपण बी करून बघावं. हे केली सरकारनं, थोडं इरीला सपोर्ट केलेला म्हणून इरी केल्या 2. त्याच्या बाद मग केळी लावायचा विचार घेतला. घरचे नको म्हणू लागले मला. तर मी तरी बी मी म्हणलं की जाऊ द्या, आपण काहीतरी करू. आपलं धाडस होतं की काहीतरी करावं, आपण काहीतरी जिद्द होती करावं काहीतरी. आपलं म्हणणं होतं की मी 4-5 लाख रुपयाचं सोनं ठुलं आणि केळीमध्ये उतरलो सर. तर माझं म्हणणं होतं की काहीतरी होईन, काहीतरी जिद्द करू, काहीतरी अलग काहीतरी करून बघू आपण. तर मग थोडं निसर्गानं साथ दिली नाही सर. तर माझं म्हणणं आहे की सरकारनं कमीत कमी आम्हाला जराशी साथ द्यावं आणि थोडीफार जशी इरीला दिली तशी केळीला बी द्यावं. आमचं म्हणणं आहे की सोनं ठेवून 5-6 लाखाचं 4-5 लाखाचं सोनं ठुलंय आणि केळीमध्ये उतरलो. सोयाबीनमध्ये की मागल्या बाहेरला नुसता सरकारनं फडणवीस साहेबांना नुसता जाहीर केला विमा. आता आम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये दिलाच नाही. मग आम्ही नुसतं परेशान आहे जर की येणं मजूर केली. आम्हाला ते 10-10, 15-15 हजार रुपये त्याने टाकले इथं विम्यासाठी आणि विमा मंजूरच केला नुसता. आम्हाला रुपया दिला बी नाही. आम्ही परेशान म्हणून आम्ही केळीकडे वळलो होतो. तर केळीला बी असं सर नुकसान झालं. हंबरडा भरून आलाय. मदत होईल तुम्हाला, काळजी करू नका. पण असं उदास होऊ नका. मदत 100% सरकार करेल. नुकसान आता याच्यासाठी खर्च किती केला होता तुम्ही? 4 लाख सर केलता. हा. देवी त्या बँकेमध्ये ठेवून सोनं ठुलं आणि केळीमध्ये घातलं सर समज. बरं. तर याचा विमा वगैरे काढला होता का तुम्ही? विमा आमच्या जिल्ह्यामध्ये नाही सर याचा म्हणून. आमच्या भावाला म्हणलं होतं. पंचनामे करायला कोणी आलंय? नाही आणि आलं नाही सर कोणी. तलाठी म्हणला आज रविवार आहे. सायकल केला ते म्हणला रविवार आहे सर. फोन केलता त्याला बी. मागणी काय सरकारकडे तुमची? सरकारकडे मागणी आहे की बाबा आम्हाला काहीतरी मदत करा. आमचे 4 लाख रुपये गेलेत केळीमध्ये. ठीक आहे. धीर धरा आणि असं हताश होऊ नका. खरं तर शेतकऱ्याला हंबरडा फुटलाय आणि हे अक्षरशः एवढं नुकसान पाहिल्याच्या नंतर साहजिक आहे. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत. एकूण या भागामध्ये कुठकुठल्या पिकाचं नुकसान झालंय? या भागामध्ये जवळपास आमच्या भागामध्ये जवळपास विहिरीचे जे सोलार होते, सोलार उडून गेलेले आहेत सर्व शेतकऱ्यांचे. तसेच जे केळीच्या बागा आहेत, मोसंबीच्या बागा आहेत काही जणांच्या, त्यांचंही नुकसान झालेलं आहे. झाडं बी उडून पडलेली आहेत. आणि सर्वात जास्त जे केळी उत्पादक आहेत ते म्हणजे सरसाहेब भुईसपाट झालेले आहेत. तुम्ही आता अक्षरशः पहा, इकडं तुम्हाला दिसत असेल बाजूला माझ्या सगळ्या पूर्ण बाग झोपलेली आहे. ह्या कमीत कमी ह्या बागाला तर हाताच्या फोडासारखं शेतकऱ्यांनी जपलेलं असतंय. आम्ही नाही ते खर्च केलेला आहे. आतापर्यंत ह्या केळीला 5 लाख रुपये खर्च झालेला आहे साहेब. 3.5 एकरची बाग आहे. पण इथं काही तुमच्या समोर दिसत असेल, काल मान्सून पूर्व आलेल्या पावसानं काहीही ठुलं नाही साहेब. सरकारकडे काय मागणी आहे? सरकारनं फक्त आम्हाला काय त्यांच्याकडून जे मदतीची अपेक्षा आहे. आता तर काय आपल्या निसर्गानं तर आम्हाला तारलं नाही. कमीत कमी सरकारनं तरी आम्हाला थोडीफार मदत द्यावं आणि शेतकऱ्याला मदत दिल्यामुळे काहीतरी थोडंफार आमचं जाग्यावर पूर्ण अर्थगणित येऊ शकते. नाही तर पूर्ण शेतकरी कोलमडून पडलेला आहे. आता आम्हाला कोणाकडे भीक मागावं हीच कळण झाली. ही शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. यावर्षी आधी निसर्गानं जे आहे ते खरीपाचा सगळा जो हंगाम आहे तो मातीमोल झाला होता. संपूर्ण पिकं जी वाहून गेली होती आणि आता जे हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक होतं ते देखील आता आसमानी संकटाने हिरावून घेतल्यामुळं शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. सरकार मायबापनं शेतकऱ्यांकडे पाहून जे आहे ते मदत करावी आणि ही मदत तात्काळ करावी अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागली. आता सरकार आणि प्रशासन यावर काय तोडगा काढतं, शेतकऱ्यांना मदत करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.